चैत्र महिना म्हणजे मराठी वर्षाचा सुरुवातीचा महिना. या महिन्यात गुढीपाडव्यापासून आपले वर्ष सुरू होते. यात रामाचे नवरात्र, हनुमान जयंती यासारखे महत्त्वपूर्ण सण येतात. मंडळी नमस्कार, मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. आज आपण रामकथामृत ही रामाबद्दलची माहिती ऐकणार आहोत, पण थोड्या वेगळ्या दृष्टीने. चला तर मग सुरुवात करूया आजचा भाग. सृजन हो ऐका श्री रामकथामृत. रामायण आणि महाभारत हे आपल्या संस्कृतीची धरोहर आहेत. हे दोन्ही महाकाव्य आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी एक आदर्श आहेत. आपल्या मागच्या पिढीने रामायणातील प्रत्येक कथा ही भक्तिभावाने श्रवण केली, त्याची अर्चना केली, साधना केली. आपल्या पिढीने ती जपली व समजावून घेतली. परंतु पुढच्या पिढीचे काय? पुढच्या पिढीला आपल्याला रामायणाच्या कथा सांगायच्या असतील तर त्या आपल्याला त्यामागील शास्त्रीय कारणे, स्पष्टीकरणे देता आली पाहिजे. याचेच उत्तर या पॉडकास्टमधनं देण्याचा प्रयत्न करते आहे. या लेखाला आधार आहे स्वामीजी गोविंद देवगिरी किंवा आचार्य किशोरजी व्यास यांचे श्रीराम कथामृत. पृथ्वीवर परमेश्वराला अवतार घेण्यामागे खूप मोठे कार्य असते. त्या कार्याचा आरंभ होण्यास अनेक कारणे असतात. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गो ब्राह्मण हितायच. विष्णूंनी राम अवतार धारण करण्यामागे काय मोठे कारण होते बरे? जाणून घेऊया आजच्या या भागात. आपली पृथ्वी ही त्रिगुणात्मक आहे. पृथ्वीला गोमातेची उपमा दिली जाते, म्हणजे ती अत्यंत सहनशील, सर्वांना धारण करून सर्वांना समजावून घेण्याची असीम शक्ती जिच्यात आहे अशी. आपली पृथ्वी सर्वांचे पालन पोषण करते, सर्वांचे संरक्षणही करते. परंतु जेव्हा या पृथ्वीवर सत्व, रज, तम हे त्रिगुण समप्रमाणात असते तर पृथ्वीचे कार्य निर्विघ्नपणे चालते. परंतु यातील एकही गुण जास्त प्रमाणात निर्माण झाला तर पृथ्वीचे कार्य नियमित चालू शकत नाही. म्हणजे सत्वगुण जास्ती निर्माण झाला तरी सुद्धा पृथ्वीवर गोंधळ होतो. आता श्री विष्णूंनी राम अवतार धारण करण्यामागे काय कारण आहे बरे? पृथ्वीवरील तमोगुण वाढला होता. सर्व प्रजा हवालदिल झाली होती. पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार माजला होता. ब्राह्मण, साधू, सामान्य व्यक्ती यांना त्याचे नित्य नैमित्तिक करणे सुद्धा कठीण झाले होते. तर यज्ञ आणि हवन तर दूरचीच गोष्ट राहिली. त्यामुळे सर्व देवगण त्रासून गेले होते. असुर शक्तींचा अन्यायाखाली सर्व प्रजा पिचून गेली होती. म्हणून सर्व देव आणि पृथ्वी ही ब्रह्मदेवांकडे गेली आणि त्यांनी देवांकडे राक्षसांचे आणि रावणाची तक्रार केली. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, यावर श्री विष्णूच काहीतरी उपाय काढतील, आणि ते सगळे श्री विष्णूंकडे गेले. विष्णूंनी सर्वांची तक्रार ऐकून घेतली. त्यांना असे वाटायला लागले की आता मला पृथ्वीवर अवतार घेणे अपरिहार्य आहे. म्हणून ते म्हणाले, तुम्ही सर्वजण तयारीला लागा. योग्य ठिकाणी योग्य वेळेला सर्व देवतांनी जन्म घ्या. पृथ्वीवर परमेश्वराला जन्म घ्यायचे असेल तर त्यासाठी योग्य कुल नक्कीच बघायला हवे. एका असामान्य कुलामध्येच परमेश्वर जन्म घेऊ शकतात. परमेश्वराने रघुकुलात जन्म घ्यायचे ठरविले. रघुकुलातच का जन्म घ्यायचे ठरविले? रघुकुल हे धर्मनिष्ठ, न्यायनिष्ठ आणि श्रेष्ठ कुल होते. रघुकुलामध्ये प्राण जाय पर वचन न जाय ही परंपरा त्यांच्या कुलात जपली गेली होती. या कुलामध्ये राजा शिबी, राजा दिलीप, राजा हरिश्चंद्र, राजा रघु, राजा अज यासारखे उत्तम राजे होऊन गेले होते. म्हणूनच परमेश्वराने रघुकुलात जन्म घ्यायचे ठरवले.
ज्या कुलात परमेश्वराचा जन्म होणार असतो त्या कुलाचं अनुष्ठान हे फार मोठं असतं. मोठमोठे त्याग करावे लागतात, व्रतस्थ राहावे लागते. जेव्हा राजा दशरथांना कळलं की त्यांच्या नशिबात पुत्र आहे, कारण श्रवण बाळाच्या आईवडिलांनी त्यांना शाप दिला होता की तुम्ही पुत्र शोकात तुमचा अंत होईल म्हणून, तेव्हा त्यांनी वशिष्ठांना यावर उपाय विचारला. त्यांनी सांगितले की ज्यांच्या मंत्रांचे उच्चार अतिशय शुद्ध आहे अशा ऋषींकडून यज्ञ करावा लागेल, तेव्हा ते शक्य आहे. तेव्हा ऋष्यशृंग ऋषींना पाचारण करण्यात आले. त्यांनी सांगितले की पापक्षालनासाठी अगोदर अश्वमेध यज्ञ करावा लागेल व नंतर पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. यासाठी राजा आणि तिन्ही राण्यांना व्रतस्थ राहावे लागेल. 1 वर्षभर राजा दशरथ आणि तिन्ही राण्या व्रतस्थ राहिल्या. पूर्णाहुतीच्या दिवशी साक्षात अग्निदेव प्रगट झाले आणि त्यांनी पायसदान दिले. तिन्ही राण्यांनी ते भक्षण केले. योग्य वेळी तिघींना पुत्र झाले. कौसल्या राणी विष्णू भक्त होती, म्हणून परमेश्वरांनी बालरूप घेण्यापूर्वी तिला दर्शन दिले आणि आई, मी तुझ्या पोटी येतो आहे असे सांगितले. 7व्या वर्षी व्रतबंधन झाल्यावर चौघेही वशिष्ठ ऋषींकडे शिक्षण घ्यायला गेले. तिथून परत आल्यावर विश्वामित्रांनी श्री रामचंद्रांना आपल्या सोबत नेले. श्री रामचंद्रांना घडविण्यामध्ये विश्वामित्रांचा खूप मोठा हात आहे. विश्वामित्रांना श्री रामचंद्रांना एक योग्य राजामध्ये परावर्तित करायचे होते, म्हणून त्यांनी तो तरुण असतानाच आपल्या सोबत यज्ञाचे संरक्षण करायचे आहे असे निमित्त सांगून सोबत नेले. या प्रवासादरम्यान त्यांनी राम व लक्ष्मण यांना त्यांच्या कुळातली कथा सांगितल्या. वनात कष्टात कसे जगायचे हे शिकवले. सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून त्यांच्याशी व्यवहार कसा ठेवायचा, काय करायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची हे शिकवले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना 54 तऱ्हेचे दिव्यास्त्र शिकवले. भूक, झोप व तहान यावर नियंत्रण करण्यासाठी बला व अबला ही मंत्रशक्ती त्यांना प्रदान केली. चांगले संस्कार हे तरुण वयातच व्हायला हवे, हो की नाही? म्हणजे पुढे जाऊन त्यांचा उपयोग होतो हे सिद्ध त्यांनी केले. आजच्या पिढीला सुद्धा याची अत्यंत गरज आहे. श्री रामचंद्रांनी शिवधनुष्य का पेलले बरे? विश्वामित्र पुढे श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन मिथिला नगरीत गेले, कारण तिथे जानकीचे स्वयंवर रचले होते. त्या ठिकाणी शिवाचे धनुष्य उचलून जो त्याला प्रत्यंचा लावेल त्याच्याशी जानकीचा विवाह करण्याचे योजिले होते. मोठमोठे राजे महाराजे या विवाह सोहळ्यात उपस्थित होते. त्यांनी सर्वांनी यासाठी प्रयत्न केला होता, पण त्यांना ते जमले नाही. शेवटी गुरु आज्ञेने श्रीरामाने ते धनुष्य पेलले आणि त्यावर प्रत्यंचा लावली. तेव्हा खूप मोठा विजेचा कडकडाटासारखा आवाज झाला. हे सुकुमार श्रीरामांना का जमले? तेव्हा ते 17-18 वर्षाचेच होते बरे का. विश्वामित्रांनी त्यांना 54 प्रकारचे दिव्यास्त्र शिकवली होती. ते ज्ञान त्यांच्याजवळ होते, तेच इथे कामी आले, म्हणून ते शिवधनुष्य मोडले. श्री रामचंद्र आनंदाने वनवासात जायला का तयार झाले? त्यांच्या मनामध्ये आपल्या सर्व बंधूंबद्दल निरतिशय प्रेम होते. त्यांचा बंधूंवर खूप विश्वास होता. त्यामुळे भरताचा राज्याभिषेक झाला काय किंवा त्यांचा झाला काय हे त्यांच्यासाठी समानच होते. कैकेयीला ते आपली माता समजत होते. त्यामुळे मातेच्या आज्ञेचे पालन करणे हे पुत्राचे कर्तव्यच आहे. म्हणून आईने जी आज्ञा दिली ती त्यांनी पालन केली
आणि वनात गेले. जानकी हट्टाने त्यांच्या सोबत आली, परंतु लक्ष्मणाच्या आयुष्याचे एकच ध्येय होते, जिथे राम तिथेच लक्ष्मण. म्हणून ते जिथेही राम जातील तिथे त्यांच्या पाठोपाठ जात असत. एका सावलीसारखे त्यांच्या पाठीमागे उभे राहत. भरत भेटीचे महत्त्व. भरताला जेव्हा त्यांच्या कैकेयी मातेने सर्व हकीकत सांगितली, त्यावेळेला भरतांना आपल्या आईचा खूप राग आला आणि त्यांनी ठरवले की अयोध्येची सर्व प्रजा घेऊन श्री रामचंद्रांना मनवायला वनात जावे. परंतु प्रजेमध्ये वृद्ध, महिला, छोटी मुलं पण राहतील म्हणून त्यांनी पालखी, घोडे या सर्वांची व्यवस्था केली. मंत्र्यांना सांगून सर्व रस्ते दुरुस्त केले, अन्न पाण्याची व्यवस्था केली, स्वयंपाकाची, राहण्याची आणि झोपण्याची सगळ्यांची सोय करून मगच तो लवाजमा घेऊन ते वनात श्रीरामांना भेटायला आले. त्यावेळी लक्ष्मणाला असे वाटले की सर्व सैन्य घेऊन भरत लढायला आला आहे, म्हणून त्यांनी धनुष्यबाण काढून सर्व शस्त्र अस्त्र घेऊन लढायला निघाले. तेव्हा श्री रामचंद्रांनी त्यांना थांबवले आणि शांत व्हायला सांगितले. भरत माझ्याशी कधीही भांडणार नाही. त्याचे माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. तो असे काहीही करणार नाही, हा दृढ विश्वास त्यांच्यामध्ये होता. शेवटी हेच खरे झाले. भरताने आणि प्रजेने रामचंद्र यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी सोन्याच्या पादुका श्री रामचंद्रांच्या पायात घालून त्या आपल्या डोक्यावर घेऊन भरत आले आणि नंदीग्राममध्ये सिंहासनावर त्यांनी त्या पादुका ठेवून 14 वर्ष राज्य सांभाळले. हेच त्यांचे बंधुप्रेम आहे. त्यांनी आपले वचन पाळले, कर्तव्याला जागले. वनवास स्वीकारला आहे तर तो पूर्ण करायचा. आजच्या तरुण पिढीला आपल्याला हे समजून देणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आपल्या नात्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये प्रेम आणि विश्वास असणे खूप आवश्यक आहे. आपण आपली जबाबदारी पूर्णपणे पाळायलाच हवी. त्यात कुठलीही चूक किंवा कमीपणा राहायला नको. श्रीरामांचा निर्णय. श्रीरामचंद्रांना हे कळून चुकले होते की जर चित्रकूट पर्वतापाशी आपण राहिलो तर अयोध्येची जनता त्यांना कायम भेटायला येत राहणार आणि त्यांचा वनवास पूर्ण होणार नाही. त्यांनी केवट या नाविकाला विनंती करून गंगा पार केली आणि ते दक्षिण दिशेकडे प्रयाण करते झाले. प्रवासादरम्यान त्यांना बरेच ऋषीमुनी भेटले, वेगवेगळ्या जनजातीचे लोक भेटले. त्यांच्याशी त्यांनी मैत्रीच केली. त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. शेवटी ते अगस्ती ऋषींकडे आश्रमात आले. तिथे त्यांनी त्यांच्याशी दिवसभर चर्चा केली. त्यानंतर अगस्ती ऋषींनी त्यांना त्यांच्या शस्त्रागारात नेले आणि त्या शस्त्रागारातील अनेक दिव्यास्त्रे त्यांना प्रदान केली. रावणाच्या युद्धासाठी हे तुझ्या कामी येतील. त्यांनी श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि जानकीला हाही सल्ला दिला की इथे राक्षस वेगवेगळ्या रूप धारण करून फिरत असतात. त्यांना वेगवेगळे आवाजही काढता येतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवायचा नाही. लोपामुद्रा यांनी सीतेला सांगितले की कधीही आश्रमात एकटी राहू नकोस. या दोघांपैकी कुणीतरी तुझ्यासोबत कायम असले पाहिजे. शेवटी अगस्त्य ऋषी म्हणाले की माझ्या आश्रमाजवळ तू राहू नकोस. लोकांना संशय येईल. तू दंडकारण्यात गोदावरी तीरी पंचवटीमध्ये मुक्काम कर. माझ्या आश्रमाच्या थोडे दूर राहिल्यामुळे आपल्याला एकमेकांशी संपर्कही साधता येईल आणि अशा ठिकाणी राहा ज्यामुळे आपण दोघे एकत्र राहू शकू. त्यामुळे श्री रामचंद्रांनी दंडकारण्यात मुक्काम केला. या काळात त्यांनी जवळपास 14,000 राक्षसांना मारले. आता त्यांना वनवासात राहून 13 वर्ष पूर्ण झाले होते.
त्यांचे सर्व जनजातींशी ओळख करून संघटनेचे काम पूर्ण होत आले होते. त्यामुळे त्यांना रावणाला काहीतरी कारण देऊन युद्धासाठी उचकवायचे होते. म्हणून त्यांनी शूर्पणखाचे कान आणि नाक कापून रावणाकडे पाठविले. रावणाचा निःपात करण्याचे हे ध्येय रामाचे होते. सीतेचे हरण. शूर्पणखा हिने सीतेच्या सौंदर्याची खूप तारीफ केली. त्यामुळे रावणाने ठरविले की सीतेचे हरण करायचे. सीता भोळी असल्यामुळे ती रावणाच्या जाळ्यात अडकते आणि सीतेला घेऊन पुष्पक विमानातून तो रावण दक्षिणेकडे निघून जातो. श्रीरामांचा विलाप आणि शोधयात्रा. श्री रामचंद्र यांना सीतेचे हरण झाले आहे याचे खूप दुःख होते. त्यानंतर शोधयात्रा सुरू होते. जटायू पक्षाने त्यांना सांगितले की सीतामाताला घेऊन दक्षिण दिशेला रावण गेला आहे. त्यानंतर शबरी भेटली. सुग्रीव आणि हनुमानांची भेट झाली. त्यानंतर मैत्री झाली आणि मग शोधयात्रेला जोर आला. सर्व वानरसेना यांच्या वेगवेगळ्या टोळ्या बनवून वेगवेगळ्या दिशेला पाठवण्यात आले. शोधयात्रेत असे कळले की सीता दक्षिण दिशेला गेली आहे. शेवटी सर्व शोधयात्रा पूर्ण करून समुद्रापाशी जमले. त्याच्या पलीकडे अथांग सागर पाहून सगळ्यांना कळेना की आता हा पुढे शोध घ्यायचा कसा. तेव्हा तिथे संपाती नावाचे गिधाड दिसले. त्यांनी सगळ्यांची चौकशी केली. त्यांना जटायूच्या मृत्यूची बातमीही त्यांच्यामुळे कळली. तो फार दुःखी झाला. संपातीने सांगितले की जर तुम्ही मला उंच पर्वतावर बसवले तर सीतामाता कुठे आहे हे मी सांगू शकेल, कारण संपातीचे पंख जळून गेलेले असते. त्यामुळे सर्व वानरांनी मिळून त्यांना एका डोंगरावर नेले. तेव्हा त्याने 100 योजन दूरदृष्टी ठेवून सांगितले की सीतामाता रावणाच्या लंकेमध्ये एका वाटिकेत बसली आहे. ती खूप शोक करीत आहे. हे कळल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यानंतर हनुमानाने लंकेत जाऊन सीतेची भेट घेतली. सीतेमातेची तिची सुटका करायचे ठरले, पण 100 योजनांचा सागरावर पूल बांधायचा कसा हे फार मोठे कार्य होते. श्रीरामांनी सागरावर सेतू कसा बांधला. श्रीरामचंद्र हे मनुष्य रूपात जन्माला आले होते, म्हणून मानवी जीवनाचे बंधन हे त्यांनाही लागू होते. मग श्रीरामांनी 100 योजनांचा सेतू कसा बांधला बरे. सर्वांनी मिळून चर्चा करून हलका प्रस्तर शोधून काढला. डोंगर फोडून त्याच्या मोठ्या मोठ्या शिळा एकावर एक रचल्या. एका शिळेवर रा व दुसऱ्या शिळेवर म असा शब्द लिहिला व योग्य द्रावणांनी ते एकमेकांना चिकटविले. नंतर त्या शिळा पाण्यावर टाकल्या तेव्हा त्या तरंगायला लागल्या. राम हा शब्द लिहिला का तर हा पूल राम यांनी बांधला आहे म्हणून. हा समज बरोबर नाही आहे की दगडावर राम शब्द लिहिला आणि त्या शिळा तरंगायला लागल्या. श्रीराम जेव्हा लंकेत पोहोचले त्यावेळेला त्यांनी इतकी सुंदर नगरी एका पर्वत शिखरावरून स्वतः बघितली. त्यामुळे त्यांना आपल्या हातून या नगरीचा विध्वंस घडायला नको असे वाटायला लागले. म्हणून त्यांनी अंगदला दूत म्हणून पाठवले, परंतु ते अयशस्वी ठरले. अंगदलाच दूत म्हणून का पाठविले. त्यातील फार मोठे राजकारण असे आहे की अंगद एकतर तरुण होता. त्यामुळे त्यांना असे वाटले की एका तरुणावर आपण जबाबदारी सोपवली पाहिजे. दुसरे असे की तो वालीचा मुलगा होता. अशा व्यक्तीवर आपला संपूर्ण विश्वास आहे या भावनेतून त्यांनी त्याची निवड केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे मोठमोठे योद्धे आहेत हे रावणाला त्यांना दाखवून द्यायचे होते. यात असे दिसून येते की तरुणांवर जबाबदारी नक्कीच टाकायला पाहिजे.
पण त्यांना थोडीशी मदतही करायला हवी, तेव्हाच आपली तरुण पिढी सक्षम होईल. त्यानंतर राम रावण युद्ध कसे झाले हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. संजीवनी औषधी म्हणजे काय? आपल्याला माहीतच आहे, इंद्रजितने लक्ष्मणावर एक मोठी शक्ती सोडली. त्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध झाले आणि त्यांचे शरीर निळे काळे पडू लागले. त्यावेळेला विभीषणाच्या सल्ल्यानुसार हनुमानजी रावणाच्या शिबिरात जाऊन त्यांचे वैद्य सुषेण यांना पळवून घेऊन आले. त्यांना लक्ष्मणाला उपाय करण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की जर मला खालील औषधी मिळाल्या तरच मी लक्ष्मणाला वाचवू शकेल. याच्याकरता आवश्यक असलेली औषधं आहेत विशल्यकरणी, संधिनी, संवर्णकरणी आणि संजीवनी. ही औषधी लंकेमध्ये पूर्वी उपलब्ध होती, परंतु राम रावण लढाईमध्ये याचा स्टॉक संपला. म्हणून आता ती हिमालयातून मागवावी लागेल. त्यामुळे हिमालयात हनुमानजी गेले आणि त्यांनी औषधी वनस्पतीचा पर्वतच उचलून आणला. हे आपण पाहिले आहे, ऐकले आहे. विशल्यकरणी ही अनस्थेटिक आहे. ही औषधी दिली की मनुष्याला वेदना जाणवत नाही. दुसरे संधिनी, या औषधामुळे हाडे जोडली जातात. तिसरे औषध संवर्णकरणी, यामुळे शरीराचा रंग बदलतो, रक्त शुद्ध व्हायला सुरुवात होते. आणि चौथी संजीवनी, यामुळे हार्टचं पंपिंग सुरू होतं. त्यामुळे लक्ष्मण बरा झाला आणि पुढे लढायला सिद्ध झाला. पुढे रावण मारला गेला आणि युद्ध संपले. सीतेची मुक्तता झाली आणि राम पुष्पक विमानात बसून अयोध्येला परत गेले. नंदीग्राम येथे थांबून त्यांनी आपल्या भावाची भरताची भेट घेतली. वाल्मिकींनी रामायण का लिहिले? राम रावण युद्ध संपले होते. मग महर्षी वाल्मिकींना रामायण लिहावसे का वाटले? कारण सीता वनदेवी या नावाने त्यांच्या आश्रमात राहत होती. कुश आणि लव हे राम आणि सीतेची जुळे मुले होती. यांच्यावर संस्कारही महर्षी वाल्मिकी करीत होते. त्यांना सर्व तऱ्हेचे शिक्षण उत्तम मिळेल याची काळजी घेत होते. त्यावेळेला त्यांना वाटले की पतिव्रतेवर असे लांछन कसे लागले. त्यामुळे त्यांच्या मनात हा विषय घोळत होता. आणि एक दिवस चमत्कार घडला. पहाटेची वेळ होती. ब्रह्ममुहूर्त होता. ते स्नान करायला गंगा तीरावर जात होते. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. मंद मंद वारा वाहत होता. फुलं आणि फळं यांचा सुगंध हवेत पसरला होता. अशा रम्य वेळेस एक क्रौंच पक्षाचे जोडपे क्रीडा करताना दिसले. त्यांना खूप आनंद झाला. परंतु काही क्षणातच असे झाले की नरपक्षी व्याधाच्या बाणाने घायाळ होऊन जमिनीवर पडला, मृत्यू पावला. त्यामुळे महर्षी वाल्मिकींना इतका राग आला की त्यांच्या तोंडून शापवाणी निघाली. हे व्याधा, तू या पृथ्वीवर असेपर्यंत तुला कधीही सुख मिळणार नाही आणि शांतीही मिळणार नाही. हा माझा शाप आहे. हे अनुष्टुप छंदातील श्लोक पहिल्यांदाच त्यांच्या वाणीतून निर्माण झाले. त्यांना याचे आश्चर्य वाटले की हे काव्य मला का सुचले. परत आल्यावर त्यांनी ध्यान लावले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की एक दिव्य शक्ती त्यांच्या आश्रमात उतरत आहे. ती त्यांच्या पुढ्यात उभी आहे. त्यांनी हलकेच डोळे उघडले. तेव्हा साक्षात ब्रह्मदेव पुढे होते. त्यांनी सांगितले की होय वाल्मिकी, हे काव्य तुला माझ्या इच्छेनेच पूर्ण पावले आहे. तू रामायण लिहायला घे. माझी कृपा तुझ्यावर कायमच असेल. त्यानंतर महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहायला घेतले आणि ते पूर्णही केले. हे रामायण त्यांनी कुश आणि लवला शिकवले
आणि अयोध्येमध्ये अश्वमेध यज्ञ चालला असताना ते गायला त्यांना त्या दोघांना पाठवले. असे म्हटले जाते की अयोध्या ही धर्मनगरी होती. तिथले लोक सुशिक्षित, सुसंस्कारी आणि न्यायनिष्ठेने चालणारे होते. त्या राज्यात कोणीही चोर नव्हता, कोणी भिकारी नव्हता आणि अशा राज्यात दररोज व्यवहार नीतीने निर्विघ्नपणे चालत होते. परंतु जेव्हा सीतेवर लांछन लागले त्यावेळेला त्या समाजाकडून असे का वागले गेले त्याचे आश्चर्य वाल्मिकींना होते. म्हणून सीतेला न्याय द्यायला रामायण लिहिले. पित्याचेच रामायण पुत्रांनी त्यांना ऐकवले. अयोध्येच्या लोकांनी ते ऐकले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सगळ्यांना दुःख झाले की आपण सीतेशी असे कसे वागू शकतो. सीतेला न्याय मिळाला हेच कार्य महर्षी वाल्मिकी यांना करायचे होते. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुढच्या रविवारी नेहमीप्रमाणे.